नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, WRDच्या संदर्भात 146 क्रमांकाचं परिपत्रक आलेलं आहे आणि मी ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे. ठीक आहे. आता नेमकं परिपत्रक जे आहे ते कशाच्या संदर्भात आहे तर मित्रांनो, नाशिकचा रिझल्ट जो पेंडिंग होता तो पेंडिंग रिझल्ट त्यांनी जाहीर केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इथे बघायला मिळेल की महाराष्ट्र शासनाचा जो आहे जलसंपदा विभाग समन्वय समिती 2023ची भरती आहे. सगळ्यांना माहीतच आहे. भरपूर लोकांचे प्रश्नसुद्धा याच्या संदर्भात आहे. काहींचं म्हणणं आहे की सर वेटिंग लिस्ट जी आहे फक्त एका वर्षासाठीच जी आहे ती व्हॅलिड असते, त्याच्यानंतर त्या वेटिंग लिस्टचा काही फायदा आहे का तर बघा, ॲज पर रूल जे आहे वेटिंग लिस्ट एका वर्षासाठीच असते, परंतु डिपार्टमेंटच्या नियमानुसार डिपार्टमेंट वेटिंग लिस्टचा टाईम वाढवूसुद्धा शकते. ठीक आहे. त्यांना जर वाटेल की याच वेटिंग लिस्टमधले पोरं आम्हाला भरायचे आहे तर ते भरू शकतात 2 वर्षापर्यंत मिनिमम. तर आता बघा, याच्यामध्ये नाशिक परिमंडळाची जे मोजणीदार, कालवा निरीक्षक आणि दप्तर कारकून आहे यांची प्रत्यक्ष यादी एकत्रित जी आहे प्रत्यक्ष यादी एकत्रित त्यांनी प्रकाशित केलेली आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो, नेहमीप्रमाणे कॉलम आणि याच्यामध्ये सिरियल नंबर, मेरिट नंबर सगळे जे आहे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. पहिला कॉलम आहे सिरियल नंबरचा, दुसरा आहे मेरिट नंबर, कॅन्डिडेटचं पूर्ण नावचा, तिसरा कॉलम आहे जेंडर आहे, रिझर्वेशन कॅटेगरी आहे, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे, मिळालेले मार्क आहे आणि वेटिंग कॅटेगरी कोणत्या याच्यातून मिळाली ते जुलै 2025ची. ठीक आहे. आता जुलै 2025चा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे जुलै महिन्याचा. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो, पहिल्या क्रमांकाला जे कॅन्डिडेट आहे 92व्या नंबरचे मेरिट आहे, मेल कॅन्डिडेट आहे, ओपन अनरिझर्व त्यांची रिझर्वेशन कॅटेगरी होती आणि जनरलमधनं त्यांना हॉरिझॉन्टल रिझर्वेशन होतं आणि त्यांना ते ओपन वेटिंग लिस्टमधनं जनरल एकच जे आहे ते वेटिंग मिळालेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे इथे तुम्ही नावे बघू शकता. जवळपास जी लिस्ट लागलेली आहे ती साधारणतः मला वाटते 200च्या वर विद्यार्थ्यांची लिस्ट तुम्हाला इथे बघायला मिळू शकते. तर आता याच्यामध्ये बघा, भरपूर वेटिंग लिस्ट नाशिकची आहे. याच्यानंतर ठाण्याची सुद्धा काही दिवसातच प्रकाशित होऊ शकते. तर वेटिंग लिस्ट जवळपास सगळ्याच येणार आहे 200च्या वर, म्हणजे 249, जवळपास 250 विद्यार्थ्यांची यादी तुम्हाला इथे बघायला मिळू शकते. ठीक आहे. 249व्या कॅन्डिडेटला जे आहे ते 7040व्या क्रमांकाचे मेरिट आहे आणि EWS कॅटेगरीतून स्पोर्ट्स पर्सन आहे. ठीक आहे. तर असं याच्यामध्ये तुम्हाला नाशिक विभागाच्या ह्याच्यात बघायला मिळू शकते. आणि याच्यामध्ये बघा मित्रांनो, टिप दिलेली आहे नेहमीप्रमाणे. आता जे नाशिकचे विद्यार्थी असेल त्यांना इथे काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे की शासन निर्णय दिनांक 4 मे 2022 नुसार उमेदवारांच्या निवड यादी व प्रत्यक्ष यादी यापूर्वी दिनांक 15/7/2024 ते 20/7/2024 कागदपत्र पडताळणी केलेल्या उमेदवारांमधून गुणवत्ता व आरक्षणान्वये निवड यादी शिफारस पदासाठी शासनाने संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आलेली होती. ठीक आहे. 15/7/2024 ते 20/7/2024. ठीक आहे. आता मित्रांनो 2025 आलेला आहे आणि 7वा महिना चालू आहे. तर बघा, याच्यामध्ये आता परत जो आहे एका वर्षाचा कालावधी वाढलेला तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, समन्वय समिती गट का सदस्य भरतीमार्फत प्रत्यक्ष यादीसाठी शिफारस झाली म्हणजे अंतिम निवड झाली असं नाही. तर बघा, हे सगळे कॉमन मुद्दे आहे. तुमचे भरपूर काही प्रश्न आहे. काहींचे प्रश्न आहे की पहिल्यांदा DV झाल्यानंतर परत दुसऱ्यांदा DVला जायचं का. तर मित्रांनो, पहिल्या DV झाल्यानंतर दुसऱ्यांदा DVला बोलावलं येत असतं तर तुम्हाला DVला जायचं आहे. जर तुम्हाला मेल आला तर ठीक आहे, मेल आला तर तुम्हाला DVला जायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे आता तुम्ही बघू शकता इथे नाशिक विभागाची लिस्ट जाहीर झालेली आहे. बाकीच्या विभागाचे किंवा बाकीच्या ज्या लिस्ट आहे त्यासुद्धा लवकरात लवकर येणार आहे. ठीक आहे. वेटिंग कॅटेगरी जुलै 2025ची आहे आणि जी वेटिंग लिस्ट आहे ती 7/7/2025ची तुम्हाला इथे प्रिंट आहे, परंतु जी पब्लिश झाली ते 8 किंवा 9 तारखेला पब्लिश झाली आहे. ठीक आहे. आणि पब्लिश झाल्या आपण ते टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहे. परत तुमचे काही प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचा उत्तर मी देऊ इच्छितो मित्रांनो की WRD जी आहे ती भरती पूर्ण करण्याच्या तयारीत आहे आणि सर्व जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहे. ठीक आहे. आणि राहिली वेटिंगची गोष्ट, तर ज्या जागा खाली होतील त्या जागावरसुद्धा वेटिंग लिस्टमधूनच कॅन्डिडेट घेतले जाणार आहे. तर बघा, आता याच्यानंतर कोणती अपडेट आपल्याकडे येणार आहे. सोबतच जो आता MPSC क्लर्कचा निकाल जो थांबलेला आहे किंवा ज्यांची जॉईनिंगची थांबलेली आहे ती जॉईनिंग आल्यानंतरसुद्धा भरपूर काही जागा WRDच्या खाली होणार. त्याच्यामुळे वेटिंग लिस्ट आणखी क्लिअर होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे. ठीक आहे.
तर बाकी तुमच्या काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.